भारतातून येण्याचं माझं पहिलंच वर्ष. मग काय इथे येऊन फक्त रडायचं सारखं. कोणीतरी म्हटलं रडायचं कशाला, त्रिवेणी आहे ना मैत्रीच्या हाकेला. आता नाही उरलं डोक्यात कसलंच कोडं. सफलरावांचं नाव घेऊन अभिमानाने सांगते, मराठी पाऊल पडतंय पुढं, पडतंय पुढं. नमस्कार मंडळी, स्वागत करीत आहोत ऋषित्रा व्लॉग्स या चॅनलवर आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ. तुमचं आपल्या ऋषित्रा व्लॉग्स या चॅनलवर हार्दिक स्वागत. तर मंडळी, तुम्ही विचार करत असाल की मी ही नववारी आणि इतकी नटून थटून इतकी ज्वेलरी घालून कुठे चालली आहे. तर आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिना म्हटलं तर आपल्या मराठी लोकांचे सण चालू होतात. आणि श्रावण महिन्यामध्ये ती केली जाते ती म्हणजे मंगळागौर. तर आज इथे सिन्सिनाटीमध्ये त्रिवेणी मंडळातर्फे मंगळागौरीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तर खूप धमाल येणार आहेत. सगळ्या बायका इतक्या एक्सायटेड आहेत, सगळ्या आम्ही जणी. तर आता मी निघते कारण की 4:30चा कार्यक्रम आहे. तर म्हटलं की आपण निघूया पटापट आणि तिथे जाऊन काय काय आम्ही मजा करणार आहोत ही सुद्धा तुम्हाला मी दाखवेन. सो मंडळी, आम्ही मंगळागौरीची पूजा केली, त्यानंतर आरती म्हटली आणि तुम्ही बघू शकता की सगळ्या किती सुंदर सजून आल्यात आणि खूप उत्साह त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत आहे. हो हो चालेल चालेल चालेल.
बऱ्याच ॲक्टिव्हिटीज प्लॅन केल्या होत्या, जसं की फॅशन शो, उखाणे स्पर्धा, गेम्स. फॅशन शोमध्ये माझ्या भरपूर मैत्रिणींनी पार्टिसिपेट केलं होतं आणि त्यात मीसुद्धा पार्टिसिपेट केलं होतं, ज्यात मला 2रा नंबर मिळाला. नमस्कार, माझं नाव प्रीती काटे आणि माझी पंचलाईन आहे लाईफ इज हेल्थ इज वेल्थ. माझं नाव आहे पल्लवी दाते आणि मी नेसली नऊवारी लय भारी लय भारी. मी नेसली आहे महाराणी साडी. पूर्वीच्या महाराण्या घोडा चालवायच्या. मी बाईक चालवते आणि माझी पंचलाईन आहे वेडात दौडले वीर मराठे साथ. नाम है शिल्पा लोणी.
आहे. तर तुम्हाला आता इथे एक उखाणा तयार करायचा आहे आणि तो अजिबात आपला जो नेहमीचा ट्रेडिशनल उखाणा असतो तसा नको. शंकराच्या पिंडीवर वाला नाही, भाजीत भाजी पण नाही. पूर्णपणे तुम्ही स्वतः तयार केलेला आणि जरा हटके असा उखाणा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यातून क्वालिफाय झाल्यावरच पुढच्या राऊंड मध्ये जाता येईल. घेते ना पटकन. केळीचं पान सुरू सुरू फाटतं, गिरीशचं नाव घ्यायला कसं तरीच वाटतं. थोडासा विचित्र आहे उखाणा, आवडला नाही तर प्लीज मला डिस्क्वालिफाय करणार तुम्ही लोक तरी. ओके, सो मराठी हिरोईनमध्ये आवडतो मला सुमित राघवन. मराठी हिरोईनमध्ये आवडतो मला सुमित राघवन. प्रशांतच्या आणि माझ्या संस्कारात जो कोणी विष कालवेल त्याला लागेल सप्तपदीच्या या वाटेवर आनंद नेहमीच मी तुला साथ देईन. सप्तपदीच्या या वाटेवर आनंद नेहमीच मी तुला साथ देईन. तुझ्यासाठी एखादा शर्ट घेताना स्वतःसाठी मात्र 2 साड्या आणि 4 ड्रेस देईन. चाफा बोले ना, चाफा चाले ना, वैभवचं माझ्या वाचून पानच खाले ना. प्रीती. मॅक्सचं लिपस्टिक वाढवते माझी ब्युटी. मॅक्सचं लिपस्टिक वाढवते माझी ब्युटी. ते पसरू नये नचिकेत रावांची ड्युटी. नवऱ्याला तर अजिबात सांगू नका माझ्या. निळाय का डिस्क्लेमर. कोणाला तुम्ही भिन्न माता, बेंट्याचं नाव घेते, माझा नंबर पहिला. सो मला आवडलेलं सगळ्यात जास्त म्हणजे उखाणे स्पर्धा, ज्याच्यामध्ये भरपूर मजा आली आणि आम्ही बघणाऱ्या प्रेक्षकांनीसुद्धा खूप मजा घेतली. सो आता तुम्ही बघतायत तर ह्या माझ्या मैत्रिणी सेकंड राऊंडसाठी सिलेक्ट झालेल्या आहेत आणि सेकंड राऊंडमध्ये त्यांना असे काही शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांपासून त्यांना उखाणे ऑन द स्पॉट बनवायचे आहेत. सो भरपूर मजा येणार आहेत आणि इतके सुंदर उखाणे त्यांनी तयार केलेत की बस, आणि ह्यातूनच कोणतरी विनर होणार आहे. दिवाळीचे फटाके आणायला मी गेले घेऊन हातात रुमाल. दिवाळीचे फटाके आणायला मी गेले हातात घेऊन रुमाल. नचिकेत राव असताना मला कशाला पाहिजे हमाल. मंगळागौरीचा सण जुना पण फॉर्मॅट नवा. मंगळागौरीचा सण जुना पण फॉर्मॅट नवा. जिम्मा फुगडी बरोबर फॅशन शो आणि झुंबाई हवा. जिम्मा फुगडी सोबत फॅशन शो आणि झुंबाई हवा. नऊवारी नेसण्याच्या वर्कशॉप नंतर ब्लाऊज अल्टर करायच्या वर्कशॉपची झाली मागणी. शंतनू रावांचं नाव घेते. सिन्सिनाटीला लागली आहे हौशी बायकांची देणगी. लग्नाआधी होती चांगली बारीक. लग्नाआधी होती बारीक चांगली. बर्गर फास्ट फूड खाऊन जाडी माझी वाढली. एका वर्षात मला उचलताना पहिल्याच वर्षात मला उचलताना
आनंदची कंबर मोडली. वा वा प्रतिभा, सगळ्यांच्या मनातली व्यथा तो पण त्याचं सगळं कारण नवरा आहे, कारण खायला घातलं खूप. जरतारी काठ नऊवारी थाट मोगर नजरा साजे के साथ जरतारी काठ नऊवारी थाट मोगर नजरा साजे के साथ नजरेचा नखरा नथीचा तोला डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा अवखळ हासरी अल्लड लाजरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास त्यानंतर वळूयात आपण गेमकडे. गेम मी आणि माझी एक मैत्रीण पिंकी आम्ही दोघी होस्ट करत होतो. तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट सगळ्यांनीच गेममध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि हा एक फन इव्हेंट होता. ह्याच्यामध्ये कोण जिंकलं कोण हारलं हे बाजूला राहिलं, पण जी मजा केली आहे ना ती खूपच जबरदस्त आहे. बंप नाही करणार. ओके. आणि मध्ये आम्ही खरं तर थोडं बोलणार होतो, पण आता बिकॉज वी डोंट हॅव द लेबल माइंड वी वुडंट बी एबल टू, बट वी ट्राय टू ओरणार ना. ओके, सो लेट्स हॅव फन टुगेदर. आणि आम्ही हार्डली 2-3 प्रॅक्टिसमध्ये स्टेप्सही केलेले आहेत, त्यामुळे नाही तर जस्ट कीप मूव्हिंग, प्रॅक्टिस स्टेप्स करत होतो. सो लास्ट अँड बेस्ट जे होतं ते म्हणजे की झुंबा. आणि ह्या झुंबाला एक कसा मराठी पारंपरिक टच देण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या ह्या मैत्रिणींनी ते लीड केलं होतं. रुपाली आणि अंजली त्यांनी खूप छान सगळ्यांकडून ते करवून घेतलं आणि सगळ्या जणी खूप आम्ही छान नाचलो आणि एकंदरीत मजा आली आपल्या मराठी गाण्यांवरती नाचायला.
ब्रेकफास्टला मस्त डिनर करून आता मी निघाली आहे. आता चालली आहे माझ्या एका मैत्रिणीकडे, तिच्याकडे उद्या पूजा आहे. तर तिथे चाललो आहेत आम्ही. ऋषी मला घ्यायला आलं आहे. तिथे थोडी हेल्प वगैरे करू आणि मग घरी जाऊ. पण हा अमेझिंग एक्सपिरियन्स होता माझा तरी हा पहिल्यांदाच असा मंगळागौरीचा US मधला एक्सपिरियन्स. आणि बऱ्याच ओळखी पण होतात, नवीन लोक पण येतात आणि मग त्या मुलींना पण ना काही असं मिस केल्यासारखं नाही वाटत. जसं की काहीकांशी बोलताना वाटलं की हे माझं पहिलंच वर्ष आहे, आम्ही मंगळागौर करतो लग्नानंतर वगैरे. तर त्यांना पण इतकं छान वाटलं की इथे सगळे सण साजरे होतात. तर आता ही व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही सबस्क्राईब करा.